Subscribe now and press the bell icon. Never miss an update. आज दिनांक 1 मार्च रोजी अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी दुपारी 2 वाजेच्या सुमारास धुळे शहरातील देवपूर परिसरातील SSVPS महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभेसाठी येणार आहेत। त्यांच्या सभेला भुसावळ शहरातून जवळपास 500 कार्यकर्ते हे भुसावळ शहराच्या विविध विकासांची निवेदन देण्यासाठी गेलेले आहेत। हे सर्व कार्यकर्ते भुसावळ शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावरती जमलेले होते। दुपारी 11 वाजेच्या सुमारास हे सगळे कार्यकर्ते धुळ्याकडे रवाना झालेले आहेत। त्यांची धुळ्याला सभा आहे। किती नागरिक आपल्या भुसावळ शहरातून कार्यकर्ते जाऊन राहिलेले आहेत। आज अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी गांधी यांची जाहीर सभा धुळ्यामध्ये आहेत। या सभेला भुसावळ शहरातून 500 कार्यकर्ते आम्ही घेऊन जात आहोत आणि अत्यंत सक्सेसफुल वातावरणामध्ये आनंदी वातावरणात आमचे महिला आणि पुरुष कार्यकर्ते निघालेले आहेत आणि येणाऱ्या सरकारला धक्का देण्यासाठी सरकार खाली पाडण्यासाठी आमच्या भुसावळ शहर काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून कार्यकर्ते आणि महिलांमध्ये एक आनंदाचा संचारलेला आहे। त्या संचारल्याच्या माध्यमातून तुम्ही येणाऱ्या इलेक्शनमध्ये नरेंद्र मोदी सरकारला धूळ चालल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही धुळ्याला निघून राहिले राहुल गांधी यांच्या सभेला, तर काही भुसावळकरांच्या समस्या घेऊन निवेदन घेऊन तुम्ही जात आहेत का? अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी गांधी यांची आज धुळ्यामध्ये जाहीर सभा आहे। या जाहीर सभेमध्ये भुसावळचे काही स्थानिक प्रश्न घेऊन आम्ही ते निवेदन घेऊन जात आहोत। खरं म्हणजे या भुसावळ शहर हे रेल्वेसाठी प्रसिद्ध आहे आणि या रेल्वे एरियामध्ये जी झोपडपट्टी होती, गोरगरिबांची घरं होती, ती गोरगरिबांची घरं या रेल्वे प्रशासनाने अगदी निर्दयपणे उद्ध्वस्त करून टाकलेली आहेत। त्यांच्या बाबतीत सहानुभूती म्हणून किंवा त्यांना निवारा मिळवण्यासाठी राहुल गांधीजी अगदी अथक प्रयत्न करतील, त्याच्यासाठी आम्ही त्यांना निवेदन देतोय। आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे या भुसावळ शहरामध्ये जे पाण्याची कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे, तापी किनाऱ्यावर भुसावळ शहर असताना सुद्धा 20-20, 25-25 दिवस पाणी या शहरातील लोकांना उपलब्ध होत नाही। तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आम्ही घेऊन चाललोय। जे भुसावळचं बॅरेज आहे, शेळगाव बॅरेज, तो महत्त्वाचा प्रश्न आम्ही राहुलजींना सांगणार आहोत आणि तो प्रश्न तातडीने सुटेल अशी आम्ही अपेक्षा करतो।